तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये विजय थलपतीचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला। अभिनेता विजय थलपती याने सत्तेत असलेल्या डीएमके पक्षाला सत्तेतून पायउतार केलं। पण थांबा, फक्त एवढंच आहे का? एवढंच करून विजय थलपती थांबला नाहीये, तर एमके स्टॅलिन यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचा पराभव केलेला आहे। एमके स्टॅलिन यांचा हा पराभव कुणी केला, तर विजय थलपतीच्या पक्षातील उमेदवारानं एमके स्टॅलिन यांच्या गडाला सुरंग लावलाय। एकेकाळचा एमके स्टॅलिन यांचा विश्वासू, त्यांचा जवळचा सहकारी विजय थलपती यांच्या पक्षातील हा उमेदवार नेमका कोण आहे, जो या निवडणुकीमध्ये जायंट किलर ठरलाय, ज्यानं एमके स्टॅलिन यांचा पराभव केलाय, हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या मतदारसंघात, ज्याचं नाव आहे कोलाथूर। आता टीव्हीके पक्षाचे व्हीएस बाबू यांनी त्यांचा हा पराभव केलाय। व्हीएस बाबू यांना 82,997 मतं पडली, तर एमके स्टॅलिन यांना 74,202 मतं पडली। 8,795 मतांनी एमके स्टॅलिन यांचा व्हीएस बाबू यांनी पराभव केलाय। आता एमके स्टॅलिन यांचा पराभव करणारे जायंट किलर ठरलेले हे व्हीएस बाबू कोण आहेत, तर त्यांची ओळख फक्त टीव्हीके पक्षातील एक उमेदवार एवढीच नाहीये, तर एमके स्टॅलिन यांच्या एकेकाळी पक्षातले, त्यांच्या जवळचे, त्यांचे निष्ठावंत अशी व्हीएस बाबू यांची ओळख आहे। त्यामुळे व्हीएस बाबू यांचं थोडंसं राजकीय बॅकग्राऊंड, त्यांचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे। व्हीएस बाबू नेमके कोण आहेत हे जाणून घेऊ। आता गेल्या 15 वर्षापासून कोलाथूर या मतदारसंघातून एमके स्टॅलिन निवडणूक जिंकत होते। त्यांच्या गडात येऊन त्यांच्याच विश्वासू माणसानं स्टॅलिन यांचा पराभव केला। 75 वर्षाचे व्हीएस बाबू हे 2006 ते 2011 या काळामध्ये पुरा सावालकम या मतदारसंघात आमदार होते। डीएमके पक्षामध्ये ते होते। डीएमके पक्षाचे ते आता माजी आमदार आहेत। व्हीएस बाबू हे एमके स्टॅलिन यांचे एक वेळचे निष्ठावंत। 2011च्या विधानसभेमध्ये व्हीएस बाबू यांनी स्टॅलिन यांचे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिलं। आता यानंतर स्टॅलिन यांनी त्यांना पदावरून हटवलं असं बोललं जातं, आणि त्यानंतर त्यांनी स्टॅलिन यांची साथ सोडली आणि एआयडीएमके मध्ये प्रवेश केला। त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी टीव्हीके पक्षामध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतर विजय थलपती याच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर या निवडणुकीमध्ये, यंदाच्या निवडणुकीमध्ये एमके स्टॅलिन ज्या मतदारसंघातून तब्बल गेली 3 टर्म निवडून येत होते, गेली 15 वर्ष त्यांची सत्ता होती, त्याच सत्तेला उलथवण्याचं काम व्हीएस बाबू यांनी केलेलं आहे। एकेकाळचे एमके स्टॅलिन यांचे निष्ठावंत, त्यांचे जवळचे सहकारी 75 वर्षाचे व्हीएस बाबू यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा केलेला पराभव आता अख्ख्या देशामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। आता फक्त हाच चर्चेचा इथे विषय नसून तामिळनाडूचं अख्खं राजकारणच फिरलेलं आहे, कारण विजय थलपती एक अभिनेता, एका वर्षाआधी तो एक पक्ष स्थापन करतो, टीव्हीके नावाचा, राजकारणात प्रवेश करतो, विधानसभा निवडणूक लढवतो, आणि तिथे डीएमके पक्षाचा जी एकूणच सत्ता आहे ती उलथवण्याचं काम करतं। तामिळनाडूच्या राजकारणाचा आपण जर विचार केला तर तिथे डीएमके आणि एआयडीएमके यांच्यामध्ये कायमच संघर्ष आपल्याला पाहायला मिळालाय। सातत्यानं कधी डीएमकेची सत्ता तर कधी एआयडीएमकेची सत्ता तिथे आपल्याला पाहायला मिळालेली आहे। पण या सगळ्यांमध्ये विजय थलपती याच्या पक्षानं करिश्मा केला, आणि एकूणच 100 जागांच्या वर, म्हणजेच काय तर बहुमताचा आकडा पार केलेला आहे तामिळनाडूमध्ये। विजय थलपती हा एक उत्तम अभिनेता, एक सुपरस्टार म्हणून देशभरामध्ये ओळखला जातो। आता त्याची ओळख फक्त उत्तम अभिनेता एवढीच सीमित नसणार आहे, तर एक राजकारणी म्हणून सुद्धा त्याची ओळख जी आहे ती देशभर पसरलेली जाणार आहे। कारण या निवडणुकीमध्ये जो करिश्मा विजय थलपतीने दाखवलेला आहे, पहिल्यांदाच अशा प्रकारे पक्ष स्थापन करून बहुमताचा आकडा विजय थलपतीने आपल्याकडे खेचलेला आहे, त्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा होतीये। आणि अशातच या सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली ती म्हणजेच एमके स्टॅलिन यांच्या मतदारसंघातली निवडणूक, कारण त्यांचं होम ग्राउंड म्हणजेच राज्यामध्ये त्यांची सत्ता गेलीच, पण त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा एमके स्टॅलिन यांची सत्ता गेलेली आहे। सगळ्यात मोठा धक्का एमके स्टॅलिन यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे। तुम्हाला तामिळनाडूच्या एकूणच या सगळ्या निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमच्या निवडणुकीबद्दलची मतं नेमकी काय आहेत? एमके स्टॅलिन यांचा जो पराभव झालेला आहे त्यांच्याच बालेकिल्ल्यात, यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।